अरे कुठे गेली ही फाईल? हॅलो हॅलो. काय कटकट आहे यार सकाळ सकाळी. अरे कोण बोलतंय? फोन केलास तर बोल ना. ताई, ए ताई, ताई, ए ताई, आवर ना ग पटकन, मला उशीर होतोय. माझी आई, हा घे तुझा टिफिन. आणि हा घे तुझा फोन. सारखा सारखा कोणाचा फोन येतोय बघ बरं. कोणाचा? चला तर कोणच बोलत नाहीये. होय का? हॅलो. हां बोल. हो हो, करते मी थोड्या वेळाने. हां हां, बाय. ताई अगं कोणाचा फोन होता? अगं काही नाही, सुधाचा फोन होता. ते जाऊ दे. नीट जा आणि घरी लवकर ये. हो ग ताई, येईन लवकर. किती काळजी करतेस माझी. अगं बाबा गेल्यापासून किती काम करतेस तू? करावंच लागतं. बाबांनी ज्या हाईटवर कंपनीला नेऊन ठेवलंय ना, त्याही पेक्षा मला पुढे घेऊन जायचंय. आत्ताच एक 5 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळतंय. अरे वा. कंपनीची ग्रोथ मेंटेन करायची असेल तर एवढं काम केलंच पाहिजे ना. डेफिनेटली. बर, तू आज घरी जर लवकर या. आपल्याला खरेदी करण्यासाठी बाहेर जायचंय. विसरू नकोस हां. लक्षात ठेव. ओके ओके. 9:15 वाजलेत, मला ते निघायला पाहिजे. ओके चल बाय. मला लेट होतोय. चेंज पण करा. हां, हळू जा आणि लवकर ये. बाय. हॅलो. हा बोल. तुला किती वेळा सांगितलं मंदना घरी असताना फोन करत जाऊ नकोस म्हणून? नाही या. नाही 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 नाही, अजिबात नाही. काय? गप्प बस. अरे मी आपल्या अफेअरबद्दल मंदनाला अजून काहीच सांगितलेलं नाही. आणि मी जो काही डिवोर्स घेते ना, तो फक्त तुझ्यासाठी घेते. कळलं? हो, आज मंदना जरा घरी लवकर येणार आहे आणि मला पण जरा बाहेर जायचं आहे. हो, बरीच काम आहेत. हां. ओके. हां हां. बाय. लव्ह यू. बाय. मी गजानन प्रधान. डिटेक्टिव्ह अभिनव देशमुख तुम्हीच का? तुम्हीच बसा. मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला तुम्ही मदत कराल का? नक्कीच बोला, मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो? साहेब, मी सरकारी रिटायर अधिकारी आहे. मला एक 20 वर्षाचा मुलगा आहे. तो बीटेक इंजिनिअरिंगला 2ऱ्या वर्षाला आहे. त्याचं नाव वरुण आहे. माझी पत्नी वैशाली, ती गृहिणी आहे आणि घरामध्ये 2 नोकर काम करतात. एक अजित काका आणि सावित्री मावशी. अजित काका ते माळी काम करतात आणि सावित्री मावशी ती धुणं भांडीचं काम करतात. ही दोघंही माझ्याकडे गेली 15 वर्ष काम करतात. आज अचानक माझ्या कपाटातून 1 लाख चोरीला गेले. मग पोलिसांकडे का नाही गेला? इज्जती खातर. जर माझ्या घरातील कोणी पैसे चोरले असतील तर 4 चौकात पंचनामा नको म्हणून मी तुमच्याकडे आलो. बरं ठीक आहे, मला एक सांगा, तुम्ही कपाटात पैसे ठेवल्यानंतर त्याला कुलूप लावलं होतं का? हो, मी नेहमी लावतो आणि चावी शर्टच्या खिशामध्ये ठेवतो. कपाटात पैसे होते हे कुणाला माहित होतं का? फक्त माझ्या पत्नीला. बरं, पैसे चोरीला गेले ते तुम्हाला कधी कळलं? आंघोळीवरून आलो, कपाटाकडे सहज लक्ष गेलं तर कपाट उघडं होतं. म्हणून चेक केलं तर पिशवीमध्ये पैसेच नव्हते. पैशाची पिशवी बघू. घरात कुणाला लागलं होतं? लागलं? हां, माझ्या मुलाच्या पोटाला लागलं होतं. त्याने आईला डेटॉल मागितलं. ते डेटॉल टेबलावर ठेवले असं सांगितलं.
चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा मुलगा आहे. काय काय बोलताय काय? माझा मुलगा असं करूच शकत नाही. हे बघा साहेब, मी काहीतरी कधीच बोलत नसतो, नेहमी पुराव्यांच्या आधारेच बोलत असतो. तुमच्या पैशाच्या पिशवीला डेटॉलचा वास येते, तुमच्या खिशाला डेटॉलचा डाग लागलाय. तुमच्या मुलाला तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर त्याला लागल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्यावरती संशय येऊ नये म्हणून. त्यानंतर गुपचूप तुमच्या बेडरूम मध्ये गेला, तुमच्या खिशातली चावी काढली आणि कपाटातील पैसे चोरले. या भानगडीत तो विसरून गेला की त्याच्या हाताला त्याने डेटॉल लावले. आता तुम्ही घरी जा, त्याला पोलिसांना बोलवण्याची धमकी द्या. बघ कसं पोपटासारखा बोल. धन्यवाद साहेब, मी तुमचा खूप आभारी आहे. आता घरी जातो आणि त्याला जाब विचारतो. हो प्रधान साहेब, आमची फी दे की. जाधव, राहू द्या हो, द्या जमेल तेव्हा. धन्यवाद साहेब. सर, हं? आपण जर सारखेच प्रत्येकाला अष्टकाला सोडून देत राहिलो तर आपण उपाशी मरू. अरे जाधव, एक तर त्या बिचाराचे पैसे चोरीला गेले, ते पण त्याच्या मुलानं सोडले. काय औषध झाली असेल त्याची? जाऊ दे. जाऊ द्या तर जाऊ द्या. ते आज मला जास्त वेळ बसलेलं नाही, मला लवकर जायचं. मला पण आज घरी लवकर जायचंय, ताईनी बोलवलंय. बरं ते जाऊ दे तावी, आपण लग्न कधी करायचं? करूयात का पुढच्या वर्षी? एवढी घाई का? माझ्या ताईला तर तू पसंतच, पण तुझ्या आई वडील आपल्या लग्नाला संमती देतील ना? देतील का? पण तू तयार आहेस ना लग्नाला? मी गप्रे नालय. माझा फुलडा ओढही तुझीच लागते, तू फक्त तू श्वासात. वनिता, मी आज घरी लवकर चालले. ती घाटगे प्रॉपर्टीची फाईल म्हणा करायची आज. यस म्हणा. आणि जेवण ऑफिस नीट लॉक कर जाताना. होय मॅडम, मी असताना तुम्ही कसलीही काळजी करत जाऊ नका. मी माझ्या पोरापेक्षाही जास्त ऑफिसचीच काळजी घेता. तू असताना कसलीच काळजी नाही वाटत. आपल्या मॅडम खूपच कष्ट घेतात ना. त्यांचे आई वडील गेल्यामुळे त्यांना जबाबदारी घेणे भागच आहे. दरवाजा का उघडत नाहीये? ताई अगं, आज माझ्याच रूम मध्ये झोपलीस. दरवाजा पण उघडाच. आवर लवकर. ताई, ताई, ए उठ ना. ताई, 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 काय झालं? ताई, 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 काय झालं? ताई उठ ना. ताई, ताई, काय झालं तुला? ताई. सॉरी मॅम, मी तुमचं दुःख समजू शकतो. कॉल तुम्हीच केला होतात का? हो सर, मीच कॉल केलेला. सर, माझ्या ताईच्या बाबतीत घातपात झालाय सर, असं मला वाटतंय. सर प्लीज तुम्ही काय खरं आहे ते शोधून काढा. तुम्ही घरी आलात त्यावेळी दरवाजा आतून लॉक होता का? हो, मी 2-3 वेळा बेल वाजवली पण काहीच रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मी माझ्या जवळच्या चावीने दरवाजा खोलला. घातपातच म्हणाल तरी ते झटापट तोडफोड
किंवा बॉडीवर कोणत्याच झटापटीच्या खुणा दिसत नाहीत. मला त्यांची डेथ नॅचरल वाटते. कदाचित त्यांना हार्ट अटॅक आल्याची शक्यता असेल. नाही, ते शक्य नाहीये. माझी ताई फिटनेसच्या बाबतीत खूप कॉन्शियस होती, त्यामुळे मला नाही वाटत असं काही झालं असेल. माझे आई बाप्पा एका कार ॲक्सिडेंटमध्ये वारले. आता ताईनंतर मला ह्या जगात कोणच नव्हतं. सर प्लीज तुम्ही त्या गुन्हेगाराला शोधून काढा. ठीक आहे, डोंट वरी. जर तसं काही घडलं असेल तर आम्ही गुन्हेगाराला नक्कीच शोधून काढू. माने, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या आणि विजयला फॉरेन्सिक लॅबला पाठवून द्या. साहेब, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट यायला 2 दिवस लागतील. विसराचा रिपोर्ट यायला कमीत कमी 15 दिवस जातीलच. कॅबिनेट मंत्री येणार 2 दिवसात. त्यांच्या बंदोबस्ताच्या तयारीला लागायचे. त्याचा तपास तुम्ही कधी करणार? याचा तपास तर लवकरात लवकर केलाच पाहिजे माने. जास्तीत जास्त केस सॉल्व्ह झाल्या तरच प्रमोशनला फायदा. साहेब, मला तर वाटतंय तुमच्या फायनल मित्राची मदत घ्या. झटक्यात केस सॉल्व्ह, फटक्यात प्रमोशन. आणि इथल्या परिस्थितीवरून तर वाटतंय केस लय हार्ड जाणार आहे. माने, म्हणणं बरोबर आहे तुमचं. डोकं लय भारी चालतं माने तुमचं. आत्ताच फोन करतो त्याला. अभिनव, वंदना भोसलेच्या बहिणीची डेथ झाली. क्राईम सीनवर पण केस एकदम मला डाऊटफुल वाटतो. काहीच क्लू सापडत नाही रे. तू येशील का जरा लवकर? इन डाऊट आय विल. जाधव, गाडी काढा. सर, कुठे जायचं? बॉडी सापडली. ओके सर. वंदना, रडू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. अभिनव, या वंदना भोसले यांच्याच बहिणीची डेथ झाली. बॉडी कुठे आहे?
जाधव, या एरियातली सगळी दारूची दुकान आपल्याला शोधून काढायला हवी. कमान मूव फास्ट. दारूच्या दुकानाचं मध्येच काय? सुवर्णाचा मर्डर झालाय. हा प्री प्लॅन मर्डर आहे. त्याच्यावर सफरचंदामधून एनबॉम्ब या विषयाचा प्रयोग केला. खून करणाऱ्याची उंची 5.5 ते 6 फूट आणि वजन 70 किलो आहे. आणि तो सराईत गुन्हेगार नाहीये. तो व्यवसायानं प्लंबर आहे. त्याला कोणीतरी मारण्याची सुपारी दिली आहे. कोणाचा खरा सूत्रधार कोणी दुसराच व्यक्ती आहे. कोणतीही स्त्री डोक्याला हेअरक्लिप लावून झोपत नाही, आणि जर लावलाच तर तो डोक्याच्या वरच्या बाजूला असतो, कारण हेअरक्लिप डोक्याला रुतण्याची शक्यता असते. कोणती व्यक्ती ज्यावेळी झोपायला जाते त्यावेळी ती बेडवर अगोदर बसते आणि मग आडवी होते. तसे निशाण बेडवरती तयार होतात. इथं मात्र तसे कोणतेच निशाण नाहीत. याचा अर्थ कुणाने सुवर्णाची डेथ झाल्यानंतर तिला स्वतःच्या हाताने उचलून बेडवरती ठेवलं. पण त्यानं असं का केलं? नॅचरल डेथ झाली असं भासवण्यासाठी. पण सुवर्णावर विष प्रयोग झालाय हे तू कसं ओळखलंस? आणि विष सफरचंदातून दिलंय हे तू कशावरून सांगतोयस? बॉडीच्या गळ्याभोवती हिरव्या निळ्या रंगाचा डाग तयार झालाय आणि दरवाजेमध्ये जी माती सापडली त्यामध्ये मशरूमच्या आणि राखेचे काही कण सापडले. याचा अर्थ असा होतो की मशरूमवर काहीतरी प्रोसेस केली गेली. मशरूमच्या काही जाती खूप विषार असतात, ज्यावर प्रोसेस करून एनबॉम्ब घातक विष तयार केलं जातं, आणि हे विष पोटात गेलं तर माणूस मरतो आणि गळ्यावर निळ्या रंगाचा डाग तयार होतो. म्हणजेच इथे एनबॉम्बचाच वापर केला गेलाय. ती त्यावेळी सफरचंदच खात होती हे तू कसं ठामपणे सांगू शकतोस? टिपावर सफरचंदाचा छोटा तुकडा सापडला. तिकडे किचन मधल्या डायनिंग टेबलच्या प्लेटवर पण सफरचंदाचा छोटा तुकडा. याचा अर्थ असा होतो की तिने सफरचंद खाल्लं होतं. सफरचंद खाताना आपण ते अख्खं तरी खातो नाही तर कापून तरी खातो. ते खाल्ल्यानंतर बी आणि काही भाग शिल्लक राहतो. मी संपूर्ण बंगला शोधून पाहिला, पण इथं तो शिल्लक राहिलेला भाग कुठंच नाही. याचा अर्थ कोणाने सफरचंदामध्ये इंजेक्शनद्वारे विष सोडलं आणि काही पुरावा मागे राहू नये म्हणून राहिले सफरचंद तो घेऊन गेला. खुनी प्लंबर आहे हे तू कसं ओळखलंस? आणि तो सराईत गुन्हेगार नाहीये हे तू कशावरून सांगू शकतोस? सुवर्णाच्या उजव्या हाताला पीव्हीसी पाईपचे काही कण लागलेत. तसेच कण टिपाजवळ पण सापडले. पीव्हीसी पाईपला जोडण्यासाठी जे लिक्विड सॉल्व्हंट लागतं त्याचे काही थेंब हॉल, बाथरूम आणि मेन दरवाजामध्ये पडले. बाथरूमच्या नळाला जो उरखडा उठलाय तो 2-1च्या स्पॅनरमुळे. कुणी प्लंबिंगचं नाटक करून घरात आला. तो व्यवसायानं प्लंबर असल्यामुळे त्याच्याकडून हे पुरावे मागे राहिले. मग आता पुढं काय करायचं सर? दरवाजामध्ये जे माती सापडली त्यामध्ये सिमेंट, वीट आणि राखेचे काही कण आहेत. याचा अर्थ असा होतो की एनबॉम्ब बनवण्याची प्रोसेस एका कन्स्ट्रक्शन साईटवरती केली गेली आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा हाच एकमेव मार्ग. याच्यावरून शोधायचं? कसं शोधायचं? सामान्यपणे चालताना टाचाचा भाग जास्त खोल जातो, पण इथं मात्र पावलांच्या दोन्ही साईडला चिखल जास्त खोल गेला. याचा अर्थ असा होतो की खुनाने दारू पिली. पण त्यानं दारू का पिली? त्यामध्ये 2 शक्यता आहेत. एक तर त्यानं पहिल्यांदाच खून केला असेल किंवा तो अल्कोहोलिक असेल. या रूटवरच्या सगळ्या दारूच्या दुकानात चौकशी करूया. काहीतरी पुरावा नक्कीच मिळेल. ओके बॉस.